नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। तुमच्याकडे तुमचं एक स्वप्न आहे, हां तुमचं, फक्त तुमचं। तुम्ही त्या स्वप्नांचे उद्दिष्ट नक्की केले आहे, तुम्ही त्या स्वप्नांचे उद्दिष्ट नक्की केले आहेत आणि आता तुम्ही सुरुवात करायला सज्ज आहे। पण अचानक अडचणी समोर येतात। अचानक अडचणी समोर आल्यामुळं आपण बावरल्यासारखं होतं मित्रांनो। पण लक्षात ठेवा, अडचणी समोर आल्या म्हणून उद्दिष्टापर्यंत जायचं थांबायचं नाही, फक्त मार्ग बदलायचा। कारण उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी, त्या स्वप्नांपर्यंत जाण्यासाठी विविध रस्ते असू शकतात, अनेक मार्ग असू शकतात। एक मार्ग बंद पडला तर दुसऱ्या मार्गाचा वापर करायचा, पण जायला थांबायचं नाही। कितीही अडचणी येऊ द्या, आपण त्यावर गंभीरपणे विचार करून, खंबीर होऊन, रस्ता वेगळा वापरून त्या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे मित्रांनो। समजा आपण जर उदाहरणादाखल आपण घेऊया की आपल्याला ऑफिसला जायचं आहे आणि आपण बाईकवर ऑफिसला चाललोय आणि ऑफिसला चालत असताना समोर बंद रस्ता असतो। त्या ठिकाणी सांगितलं असतं की इथं काम चालू आहे, पुढे रस्ता बंद आहे, तर मग आपण तिथून माघारी येतो का? सांगा, येतो? नक्कीच नाही। आपण तिथून दुसरा पर्यायी मार्गाचा वापर करतो आणि आपण आपल्या ठरलेल्या एप्सी स्थळी म्हणजे ऑफिसला पोचतो मित्रांनो। इथं आपलं ठरलेलं होतं उद्दिष्ट की आपल्याला ऑफिसला जायचं आहे मित्रांनो। तसंच आहे, एखादं उद्दिष्ट ठरवलं की त्याच्यापासून हटू नका। अडचणी येतील हो, अडचणी नक्की येणार आहेत, म्हणून त्या ठिकाणी थांबायचं का? तर रस्ता बदला आणि एक एक पाऊल तुम्ही त्या तुमच्या स्वप्नांकडे, ठरवलेल्या उद्दिष्टाकडे जावा। अगदी मग बघा तुम्हाला किती छान वाटेल। फक्त रस्ता बदलायचा आहे, स्वप्न नाही, उद्दिष्ट नाही मित्रांनो। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान होण्याचं स्वप्न त्या ठिकाणी पाहिलं, म्हणून त्यांनी एक रस्ता बिकट असताना सुद्धा, अडथळे आलेले सुद्धा असताना सुद्धा अगदी त्याला डायव्हर्जन करून यशाला गवसणी घातली आणि पंतप्रधान पदावर विराजमान झाले। आपल्या सगळ्यांचे आवडते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वयाच्या 16व्या वर्षी खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि स्वप्न पाहिलं की मी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा क्रिकेटवीर होईल। पण पहिल्या शतकासाठी अनेक वेळा त्यांना वाट पाहायला लागली, म्हणून त्यांनी संयम सोडला का, त्यांनी धैर्य सोडलं का, त्यांनी त्यांचं स्वप्न सोडलं का? तर नक्की नाही, तर उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग बदलला, आपल्या शैलीमध्ये बदल केला आणि यशाला गवसणी घातली मित्रांनो। तसंच आहे, स्वप्न ठरलं, उद्दिष्ट नक्की झाले, तुम्ही सज्ज आहे, फक्त मार्ग बदला, दिशा बदला, पण जाण्याचा इरादा मात्र बदलू नका। तोच इरादा तुमचा खऱ्या अर्थानं उद्याच्या भविष्याचा उज्ज्वल पाया असेल आणि तो तुम्ही या आजच घालावा, हे मी तुम्हाला याद्वारे शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ पाहतात त्याबद्दल धन्यवाद देतो। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांकडे शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुन्हा एकदा या मराठी माणसाला, मराठीच माणसानं मोटिवेट करण्यासाठी या सबस्क्राईब रूपी आशीर्वाद द्या। आणि एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।